नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला ओल्या नारळाची बर्फी करून दाखवणार आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने 2 ते 3 सामानामध्ये मी ही बर्फी करणार आहे। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊयात। इथे मी या बाउलनी 2 बाउल इथे मी ओल्या खोबऱ्याचा किस करून थोडंसं मिक्सरमध्ये जाडसर फिरवून घेतलेलं आहे। इथे मी 1 बाउल साखर घेतलेली आहे, पिठी साखर। इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे। इथे मी 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे। आता आपण खोबरं भाजून घेऊयात। आता मी इथे 1 चमचा तूप टाकून घेते। आपल्याला या तुपावर खोबरं छान भाजून घ्यायचं आहे। मी गॅस ऑन करून कढई तापायला ठेवली होती मीडियम गॅसवरती। आता हे खोबरं आपण टाकून घेऊया कढईमध्ये। मी गॅस थोडा मोठा करते आणि छान आपल्याला हे थोडंसं गोल्डन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे तुपावर। तर मैत्रिणींनो, बघू शकता तुम्ही इथं आपल्या खोबऱ्यातलं पाणी असं सगळं सुकलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं लागले आहेत आपल्याला खोबरं असं परतून घ्यायला। छान वासही खोबऱ्याचा सुटलेला आहे। आणि मैत्रिणींनो, मी ह्या खोबऱ्याची काळी पाट असते ना, ती अजिबात काढलेली नाहीये। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही काढू शकता, मी कधीही काढत नाही याची पाट। आणि आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। आता मी साखर टाकते। आता आपल्याला साखर टाकून छान असे 5 ते 7 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे, लो टू मीडियम गॅस करून। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथे 5 ते 7 मिनिटं झाली आहेत। आपलं हे मिश्रण परतताना किती छान परतलं गेलं आहे बघा। साखर आणि खोबरं एकजीव झालं आहे आणि इतका सुंदर कलर पण आलेला आहे त्याला। असाच कलर आपल्याला येऊ द्यायचा आहे खोबऱ्याला। आता आपल्याला याच्यात वेलची पावडर घालून घ्यायची आहे। तर वेलची पावडर अजून 4-5 मिनिटं आपण टाकून परतून घेऊयात। तर इथं आपले सारण तयार झालं आहे मैत्रिणींनो। आता आपल्याला हे थापून घ्यायचे आहेत वड्या। तर बघू शकता मैत्रिणींनो, हे कसं ओळखायचं सारण झालं आहे। तर याच्यामध्ये असा चमचा पूर्ण सरळ उभा राहिला की समजून जायचं आपली आता वडी थापण्यासाठी आपलं हे मिश्रण पूर्णपणे तयार झालेलं आहे। तर आता मी एका ताटाला तूप लावून घेतलं होतं, त्याच्यामध्ये मी आता हे सारण काढून घेणार आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इतपत असं वल्ल आपल्याला पाहिजे हे साखर आणि खोबरं। असं झालं की आपण हे बंद करून गॅस आपल्याला थापून घ्यायचे। खोबरं जास्त आपल्याला सुकं होऊ द्यायचं नाहीये परतताना। आता आपण अशी वडी थापून घेऊयात। कुठंही मैत्रिणींनो ही वडी अशी करपलेली नाहीये किंवा हे सारणही करपलेलं नाहीये। हे आपल्याला मिक्स करून छान असं खोबरं आणि साखर परतून घेऊन हा कलर छान असा आपल्याला आलेला आहे। तुम्ही असं नक्की एकदा करून बघा। तर आता मैत्रिणींनो, इथं बघू शकता तुम्ही आपली वडी आता इथं थापून झालेली आहे। आता आपल्याला इथे सुरीला तूप लावून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत वडी अशी थोडीशी गरम आहे तोपर्यंतच कट करून घ्यायची आहे। त्याच्या वड्या पाडायच्या आहेत आपल्याला अशा। आणि त्याच्यावरती आपण ड्रायफ्रुट्स लावून घेऊया। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही लावू शकता। इथे मी बदामाचे काप लावणार आहे। मैत्रिणींनो, इथे आपली बर्फी झाली आहे। आता आपल्याला ही रूम टेम्परेचरवर 1 तासभरासाठी ठेवायची आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपली बर्फी पूर्णपणे तयार झाली आहे। आपण त्याच्यावरती ड्रायफ्रुट्सही लावून घेतले आहेत। आणि आता तुम्हाला जर ही बर्फीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा मैत्रिणींनो, खूप टेस्टी लागते। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपली बर्फी आता चांगली सेट झाली आहे। मी रूम टेम्परेचरवर 1 तास ठेवली होती आणि त्याच्यानंतर मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवली होती। आता मी तुमच्यासमोर ही बर्फी तुम्हाला काढून दाखवते। बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपली बर्फी झाली आहे। हे बघा किती
छान आपली बर्फी झाली आहे. आता एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते. आता इथं आपली बर्फी सर्व करून झाली आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.